तर आत्ता आपण काय करतोय, इंट्राडेबद्दल आपण आणि काईट ॲप्लिकेशनबद्दल आपण काय केले, थोडीफार माहिती घेतलेली आहे. लॉग इन कसं करायचं आहे, इक्विटी आणि कमोडिटीमधला फंडमधला काय फरक आहे, किंवा वॉचलिस्टमध्ये एखादी कंपनी ॲड कशी करायची. BSE आणि NSE कुठलंही आपण स्टॉक मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंजमधनं काय करू शकतोय, स्टॉक घेऊ शकतोय. प्रेफर NSEला का करतोय, कारण की व्हॉल्यूम जास्त आहे, एवढाच फरक आहे. बाकी त्यामध्ये काहीही फरक नाही आहे. सो आपण काय करतोय, टाटा स्टीलमध्ये काय करतोय, काम करतोय. मला टाटा स्टील कंपनीचा स्टॉक घ्यायचा आहे. मी काय करतोय, पुन्हा एकदा जाऊन काय करतोय, वॉचलिस्टला टाटा स्टील टाईप करतोय आणि काय करतोय, प्लस साईनला टॅप करतोय. म्हणजे पहिल्यांदा वॉचलिस्टला मी ॲड करून घेतोय. आता प्लसला केलं म्हणजे खरेदी केलेलं नाही आहे. मी ह्या लिस्टमध्ये काय केले, पहिल्यांदा स्टॉक ॲड केला आहे. असे टोटल आपल्याकडे 7 लिस्ट आहेत, लक्षात घ्या. ह्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे काय करू शकता, स्टॉक वाढवू शकताय, ॲड करू शकताय स्टॉक. टोटल 7 लिस्ट आहेत, लक्षात घ्या. प्रत्येक वेळेला तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे असे सेक्शन करू शकताय. लेट्स अज्युम की तुम्हाला समजा स्टील सेक्टरमधले स्टॉक ॲड करायचे आहेत किंवा फार्मामधले ॲड करायचे आहेत. असे वेगवेगळे 7 लिस्ट आहे. त्याच्यामध्ये आता मी काय केले, 7 नंबरच्या लिस्टला गेलो आणि एक कंपनी फक्त काय केली, ॲड केली. टाटा स्टीलपैकी कुठली पण घ्या कंपनी, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता काय करतो मी, टाटा स्टीलमध्ये पहिल्यांदा आपण काय करूया, थोडंसं बाय करून बघूया. अजून आपण टेक्निकल चार्ट, इंडिकेटर्स काहीही पाहिलेलं नाही आहे. विदाऊट टेक्निकल ॲनालिसिस, विदाऊट चार्ट आपण कुठल्याही कंपनीचा बाय करू शकत नाही, लक्षात ठेवा. आत्ता मी फक्त तुम्हाला प्रोसेस दाखवण्यासाठी बाय करतोय. मला तो वाढेल, प्लस होईल, मायनस होईल, प्रॉफिट होईल, लॉस होईल, त्यासाठी आपण पाहत नाही आहे. आत्ता आपण काय बघतोय, प्रोसेस बघतोय की मला एखादा स्टॉक खरेदी करायचा आहे, इंट्राडे करायचा आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, मी कशा पद्धतीने तो स्टॉक बाय करू, हे आत्ता आपण काय बघतोय, लाईव्ह डेमो बघतोय. सो मी काय करतोय, बायला क्लिक करतोय. बायला क्लिक केल्यानंतर काय दिसते बघा, इथे आपल्याला क्विक नावाचं एक आहे प्रकार. क्विक म्हणजे पटकन बाय करायचं आहे. क्विकला जनरली आत्ता रेकमेंड नाही करत मी. रेग्युलरला ह्या टॅबला क्लिक करून काय करायचं आहे, आपल्याला पुढं स्टार्ट करायचं आहे ट्रेडिंग करायला. सो रेग्युलरला क्लिक केल्यानंतर आपल्या इथे काय दिसते पहा, इथं तुम्हाला दिसेल 2 चॉईस दिसतील. 2 चॉईस काय आहेत पहा. पहिली चॉईस काय दिसते, तर इंट्राडे दिसेल आणि दुसरी चॉईस काय, लॉंग टर्म किंवा CNC. आता आपल्याला चॉईस आहेत 2. आपण आत्ता ट्रेड करत असताना इंट्राडे करायचा आहे, म्हणजे आत्ता येणार आणि आता 3:30 वाजायला अजून वेळ आहे, अर्धा तास आहे अजून. आत्ता बाय करून आत्ता सेल करणार, हा आहे इंट्राडे. दुसरा आहे लॉंग टर्म, आत्ता बाय करणार, थोड्या दिवसानंतर विकणार. सो सॉफ्टवेअर तुम्हाला चॉईस विचारतं, तुम्ही आत्ता इंट्राडे करणार आहे म्हणजे 3:30च्यात विकणार आहे का, तर तुम्ही इंट्राडे चूज करा. इन्व्हेस्टमेंटसाठी खरेदी करणार असाल तर तुम्हाला काय करावं लागेल, लॉंग टर्मला चूज करावं लागेल. सो आता आपण काय बघणार आहे, इंट्राडे बघणार आहे. मी आत्ता बाय करणार आहे आणि इमिजिएटली काय करणार आहे, सेल करणार आहे विदिन 5 मिनिट्स. सो चूज काय करणार मी, इंट्राडे, लक्षात घ्या. सो मी इंट्राडेला चूज केलं. इंट्राडेला चूज केल्यानंतर इथे मला प्राईस टाकावी लागेल. कुठल्या प्राईजला मी करणार आहे, ऑर्डर एंट्री करणार आहे, कुठल्या रेटला मला हवा आहे. सो ह्याच्यामध्ये 2 चॉईस दिले, 2 चॉईस आहेत. पहिला आहे मार्केट आणि नंतर आहे लिमिट ऑर्डर. ह्याला काय म्हणतो आपण, मार्केट ऑर्डर, आणि दुसरं आहे लिमिट ऑर्डर. व्हॉट डू यू मीन बाय मार्केट ऑर्डर. सो मला आत्ता इमिजिएटली खरेदी करायचं आहे. आत्ता ह्या मोमेंटला मला इमिजिएटली स्टॉक जर खरेदी करायचा असेल तर मी काय चूज करणार, मार्केट ऑर्डर. मला बार्गेनिंग करायचं आहे, म्हणजे मला आत्ता रेट काय सुरू इथे दिसतोय आपण, 151.90 पैसा एका शेअर्सचा प्राईस. ही एका शेअर्सची प्राईस आहे, लक्षात ठेवा. मला याच्यामध्ये बार्गेनिंग करायचं आहे. सो मी मार्केट ऑर्डरला ऑर्डर प्लेस करणार नाही. मी काय चूज करणार, लिमिट ऑर्डर. लिमिटचा अर्थ काय, मला स्वतःला ठरवू द्या की मी तो स्टॉक कितीला बाय करणार. सो आत्ता रेट काय सुरू आहे, 151.88 समथिंग. सो मी काय टाईप करेन, मला काय हवं आहे, 151.80 पैसा. लक्षात येते का. सो हा टाटा स्टीलचा जो स्टॉक आहे, तुम्ही असं म्हणू शकत नाही आता 151चा आहे आणि मी 150ला बाय करतो, तेवढा खाली नाही जाणार, लक्षात ठेवा. एखादा जो स्टॉक असतो त्याला ठराविक प्रकारचं म्हणजे मुवमेंट असते ना, की 150 रुपयाचा स्टॉक तुम्हाला एकदम तो स्वस्तात नाही मिळणार ना, 1 रुपये 2 रुपयानं. तुम्हाला काय करावं लागेल, पैशामध्ये काय करावं लागेल, थोडंफार कमी जास्त करावं लागेल. सो आता 151चा आहे, मी डिमांड कितीला करतोय बघा, इथे टाईप करायचं सर, 151 मी टाईप करतोय, 0.80 पैसा रेट सुरू आहे. इथे दिसते, कंपॅरिझन करू शकतो आपण. 90 पैसा रेट सुरू आहे, मी डिमांड कितीला करतोय, 80 पैसा. आता त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे मार्जिन. आपण पाहिले, मार्जिन आपण पुन्हा एकदा पाहायचं आहे. मार्जिन ऑलरेडी पाहिलेलं आहे की एखादा स्टॉक जर तुम्ही बाय करणार असाल, तुमच्या अकाउंटला किती पैसे लागणार. स्टॉकची प्राईस काय बघा, 150 रुपये, 151, राऊंड फिगर 150 करूया.
तर ₹150 असण्याची गरज नाही तुमच्याकडे इंट्राडेला, लक्षात घ्या. ₹150 असण्याची गरज नाही आहे. फक्त 20% अमाऊंट लागेल. म्हणजे तुम्हाला ₹30 टाटा स्टील खरेदी करता येईल. पण हा इंट्राडे आहे, लक्षात घ्या. तुम्हाला तो 3.5च्यात विकायचा आहे. तुम्ही जरी नाही सेल केला, तो ब्रोकर जो आहे, जो कोण असेल तुमचा, तो ब्रोकर तो 3:30 वाजता कंपल्सरी सेल करेल. तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल किंवा नसाल. ह्याला काय म्हणतो आपण, ऑटो स्क्वेअर ऑफ. लिहून घ्या. ऑटो स्क्वेअर ऑफ म्हणजे काय, ॲटोमॅटिकली तुमचा बाय होईल किंवा सेल होईल 3:30च्या आत. कारण की तुम्ही काय केलं आहे, ऑर्डर कुठली प्लेस केली आहे, इंट्राडेची ऑर्डर प्लेस केली आहे. सो ही आपली ड्युटी आहे की 3:30च्या आत तुम्ही तो स्टॉक सेल करायचा आहे. इट्स आवर ओन ड्युटी, लक्षात घ्या. सो तुम्ही कुठेही ट्रेड घेऊन असं जाऊ शकत नाही. मी लोकांना तेच सांगतो की इंट्राडेमध्ये तुम्ही काम करणार असाल तर तुम्ही स्क्रीनवर असणं कंपल्सरी आहे. स्क्रीन सोडून तुम्ही जाऊ शकत नाही. ही इंट्राडेचा रूलच आहे. इंट्राडे करणार असाल, तुम्ही लॅपटॉपवर असाल किंवा मोबाईलवर असाल, तुम्हाला स्क्रीन सोडून उठता येणार नाही. म्हणून म्हटलं इंट्राडे याच्यामध्ये स्किल काय लागतं तुम्हाला, तुम्हाला एका ठिकाणी बसण्याची ताकद असायला लागते. जर तुम्ही एका ठिकाणी बसू शकत असाल तर तुम्ही खूप चांगले ट्रेडर होऊ शकाल. सो सुरुवात इथून होते की तुम्ही एका ठिकाणी किती वेळ बसू शकता, स्क्रीनकडे पाहत बसायचं आहे. आम्ही याला म्हणतो हंटिंग गेम आहे. इट्स लाईक अ हंट. तुम्हाला प्रॉपर हंटिंग करायचं आहे, परफेक्ट ट्रेड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पेशन्स पाहिजेत. एका ठिकाणाहून बसून चार्ट बघून तुम्हाला प्रॉपर ट्रेडिंग करता यायला पाहिजे. लक्षात येते का? तुम्ही दिवसभर ट्रेडिंग नाही करू शकत. परफेक्ट मुवमेंटलाच तुम्ही एंट्री करू शकताय. आणि ती परफेक्ट मुवमेंटला एंट्री करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर असणं इम्पॉर्टंट आहे. मी काय सांगतो हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तुमचं ह्याच्यावर करिअर करायचं की नाही ह्याच्यावर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आपल्याला एका ठिकाणी बसता यायला हवं, तरच तुम्ही इंट्राडे करू शकताय. सो मी आता काय करतो, 151 तर वाढला बघा, तो 152ला गेला आहे. मी आता 151.80ला काय करतो, बाय करतो आहे. ₹30 माझ्या अकाउंटमधनं कट होतील. अकाउंटला पैसे किती आहेत बघा आत्ता इथे. अकाउंटला पैसे लेट्स अज्युम की 5,000 समथिंग आहेत. आणि मी काय करतो आहे, ₹30ला काय करतो आहे, तो मला आत्ता अकाउंटला ₹30 महिने मायनस होतील. नंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये परत सगळी कॅल्क्युलेशन सांगतो आहे. सो आत्ता माझ्याकडं इथं बघायला गेलो तर आत्ता किती आहेत बघा, 151.80 पैसाला रेट सुरू आहे, 152 पैसा. मी 151.8ला बाय करतो आहे. माझ्या अकाउंटमधनं कट किती पैसे होणार, ₹30 कट होतील. आता मी काय करतो आहे, ऑर्डर प्लेस करतो आहे, बायची ऑर्डर प्लेस करतो आहे. बायची ऑर्डर प्लेस केल्यानंतर ते आपल्याला कुठं दिसते बघा, ऑर्डर्स विंडोला दिसते तुम्हाला ऑर्डर्स विंडो. तिथं काय झाले पहा, 15:01 15 म्हणजे 3 वाजता. 15 म्हणजे आपण 24 अवर्स ह्याच्यात आपण 3 वाजले असं म्हणू. 15 म्हणजे 24ला 3 आपल्या इथलं. 3:01 टाटा स्टीलची ऑर्डर प्लेस केली आहे. आता मी थोडंसं रेकॉर्डिंगसाठी 3 वाजता, 3 नंतर जनरली मी स्वतः रिकमेंड नाही करत. 3 नंतर तुम्ही ट्रेडिंग नाही करायचं. 3 किंवा मॅक्सिमम 2:15 तुमचं सगळं ट्रेडिंग संपायला हवं, लक्षात घ्या. 3:30 ट्रेड ठेवायचे नसतात, लक्षात घ्या. 3 तुम्ही ट्रेड ठेवू शकताय. तरी पण आता रेकॉर्डिंगमुळे मी तुम्हाला डेमो दाखवतो आहे. सो ऑर्डर प्लेस केली आहे. टाटा स्टील MIS आहे. MIS अर्थ काय, इंट्रा डे. आत्ता रेट काय सुरू आहे, 152.5 पैसे किंवा 7 पैसे. आणि आपण डिमांड कितीला केले पहा, 151.80 पैसे. आता ही ऑर्डर काय आहे, ओपन आहे. स्टेटस काय दिसते पहा, ओपन स्टेटस आहे. ह्याचा अर्थ काय की आपल्याला तो स्टॉक अजून मिळालेला नाही आहे. ऑर्डर एकतर ओपन पाहिजे किंवा कंप्लिटेड पाहिजे. तर सकाळी थोडेफार स्टॉक बाय केलेत NHPCचे 5 स्टॉक CNCमध्ये. ऑर्डर काय कंप्लीट आहे. तसंच इथे काय दिसते आपल्याला पहा, टाटा स्टीलची ऑर्डर काय आहे, ओपन आहे. मला अजून तो स्टॉक मिळालेला नाही आहे. समजा 151ला 151.80 पैसापर्यंत तो आलाच नाही 3:30 वाजेपर्यंत, तर काय होणार, मला तो स्टॉक मिळणार नाही. लक्षात येते, मला त्या रेटला आलाच नाही ना तो स्टॉक. आपण ज्या रेटला डिमांड केला आहे त्या रेटला तो स्टॉक आला तर आपल्याला मिळणार, अदरवाईज मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही स्टॉक डिमांड करत असताना कुठल्या रेटला डिमांड करत आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. सो आता मी चेंज करू शकतो आहे. आता ही जी ऑर्डर प्लेस झाली आहे ही मी ऑर्डर चेंज करू शकतो की मला नाही वाटत तो 80 पैसेपर्यंत येईल. मी ऑर्डर चेंज करेन, प्राईस चेंज करू शकतो मी. मी काय करेन, क्लिकला इथे 3 डॉट दिसत आहेत, इथं कुठेही तुम्ही 3 डॉटला क्लिक करा आणि काय करायचं आहे, ऑर्डर मॉडिफाय करायची. मी काय करतो आहे, ऑर्डर मॉडिफाय करतो आहे. त्या रेटला मला मिळत नाही आहे म्हणून मी काय करतो आहे, ऑर्डर चेंज करतो आहे. मॉडिफायला क्लिक केलं आणि मी ही ऑर्डर किती पण वेळा बदलू शकतो आहे. रेट काय सुरू आहे, 151.91 पैसा. लेट्स अज्युम मी 151.90ला काय करतो आहे, ऑर्डर प्लेस करतो आहे किंवा 95ला करतो आहे. मला पटकन आत्ता स्टॉक घ्यायचा आहे. सो मी काय केलं,
151.95ला काय केलं, ऑर्डर मॉडिफायला प्लेस करेन. मॉडिफाय झाल्यानंतर लगेच मे बी आपल्याला तो मिळू शकतो. आपण बघूया काय होते. कळालं तुम्हाला, ऑर्डर मॉडिफिकेशन झाली आहे. कितीला गेला आपल्याला, बाय कितीला झाला बघा, इथे दिसतं आपल्याला 15 वाजून 4 मिनिटांना ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. आपल्याला एक स्टॉक मिळालेला आहे टाटा स्टीलचा MIS आहे. MIS अर्थ काय, इंट्राडे, मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. एक क्वांटिटी मिळालेली आहे. आपण कितीला बाय केला आहे, 151.95ला बाय केला आहे. आता पुढं काय करायचं, मला तर स्टॉक मिळाला. वाजलेत किती, 3 वाजून 5 मिनटं झालेत. माझ्याकडं 25 मिनटं आहेत. त्याच्या आतमध्ये मला हा पूर्ण व्यवहार संपवावा लागेल. म्हणजे मी स्टॉक बाय केला आहे. आता ही माझी ड्युटी आहे की 3:30च्या आत हा स्टॉक विकावा लागेल. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मला प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल, मला 3:30च्या आत हा स्टॉक विकावाच लागणार आहे. माझ्याकडं कुठलाही चॉईस नाही आहे, लक्षात ठेवा. ह्याला म्हणायचं असतं इंट्राडे, की तुम्ही आज घेणार आहे आणि आजच विकणार आहे. उद्यासाठी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेळ तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्हाला होल्ड करायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट घ्या. आता मी स्टॉक हा बाय केला. आता आपल्याला बघायला कुठं मिळेल, तो पोझिशनला बघायला मिळेल. आता इथं काय दिसतं बघा, सकाळी मी NHPCचा एक बाय केला होता. 5 क्वांटिटी बाय केली होती. तो थोडासा आपण स्किप करूया. इथं काय दिसतंय बघा, टाटा स्टीलची एक क्वांटिटी बाय केली आहे. रेट किती, ॲव्हरेज म्हणजे किती रेटला बाय केला आहे तोच आपल्याला दिसेल, 151.95 पैशाला. आणि आत्ता काय रेट सुरू आहे बघा, 151.96. म्हणजे मला त्यामध्ये 1 पैसा गेन झाला आहे. लक्षात देते तुम्हाला, 1 पैसा फक्त मिळालेला आहे मला. आता तुम्हाला 1 पैशासाठी आपण येतो का स्टॉक मार्केटमध्ये, तर अजिबात नाही. 1 पैशासाठी आपण स्टॉक मार्केटमध्ये येत नाही. आपण आत्ता काय करतो, स्टॉक शिकतोय ना आपण, कसं ह्याच्यामध्ये काम करायचं आहे ते. सो तेव्हा तुम्ही ॲक्च्युली ट्रेडिंग करायला स्टार्ट कराल, तेव्हा तुम्ही इथं क्वांटिटी वाढवाल. आत्ता आपण कशात काम करतोय, 1 क्वांटिटीमध्ये काम करतोय. लक्षात येते का तुमच्या, 30 रुपयाची रिस्क आहे. आता हा जर मायनस झाला तर किती खाली येईल, 1 पैसा, 2 पैसा किंवा 5 पैसे खाली येईल. तेवढा आपण लॉस बेर करू शकतो. मुळात आपण कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर, कुठल्याही प्रकारचं कॅन्डल काही न बघता काय केलं आहे, ट्रेड घेतलेला आहे. कारण की तुम्हाला कळायला पाहिजे की नेमका स्टॉक बाय कसा करायचा असतो. त्यासाठी आपण काय केलं, ऑर्डर एक्झिक्यूट केली. आता काय दिसतंय बघा, तो वाढला बघा. बाय कितीला केला आपण, 151.95ला. आणि आता रेट काय केला आहे, 152.7 पैसे किंवा 8 पैसे. सो मला वाटते की आता मी एक्झिट होईन, की मला पटकन याच्यातून बाहेर पडायला पाहिजे, कारण टाईम संपत आलेला आहे. सो मी काय करेन, इथं येईन आणि एक्झिटला क्लिक करेन. म्हणजे मला ह्याच्यातून काय करायचं आहे, बाहेर पडायचं आहे. एक्झिटला क्लिक केल्यानंतर विंडो ओपन होईल आणि ह्या विंडोमध्ये आपल्याला काय टाईप करायचं आहे, की मला कितीला विकायचं आहे. रेट काय सुरू आहे, 152.5 पैसे समथिंग. सो मी ह्या रेटला काय करणार आहे, 6 पैशाला मी विकून बाहेर पडेन मे बी. सो मी काय करेन, ह्या ऑर्डर, ह्या प्राईजला मी काय करणार, सेलची ऑर्डर टाकेन. परत एकदा दाखवतो मी काय केलं. इथं मला आता हे कंटिन्युअस कमी जास्त होते बघा. इथं तुम्हाला दिसेल कंटिन्युअस ऑर्डर काय होणार आहे, कमी जास्त होत राहणार आहे. लक्षात घ्या. मी काय करतोय, पोझिशनला गेलो, एक क्वांटिटी आहे. आता परत खाली आला बघा तो. मला जो 14 पैसे प्रॉफिट होता तिथून आता किती आला, तो 5 पैसे 10 पैशावर आला. सो तुम्हाला पटकन प्रॉफिट बुक करणं हे सगळ्यात मोठी ट्रिक आहे, की तुम्हाला पैसे दिसल्यावर तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं. जर तुम्ही वेळ घालवला तर तुमचा लॉस पण होऊ शकतो. सो पहिल्यांदा प्रॉफिट बुक करणं हे इम्पॉर्टंट आहे. सो आता मी काय करतोय, आपल्याला त्यासाठी कितीला बाय केला इम्पॉर्टंट आहे. ऑर्डर्समध्ये जाऊन आपण बाय कितीला केला आहे, 151.95ला काय केला आहे, तो स्टॉक बाय केलेला आहे. आणि आत्ता रेट काय सुरू आहे, 152 रुपये. सो मी काय करणार आहे, ह्याच्यातून एक्झिटला क्लिक करणार आहे. इथं मी क्लिक करतोय, एक्झिट म्हणतोय, म्हणजे मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. मला जो बाय केला तो सेल करायचा आहे. मी एक्झिटला क्लिक केलं. इथं प्राईज मेन्शन करायची आहे. जसं आपण खरेदी करताना प्राईज मेन्शन केली, तशी विकताना मला कितीला विकायचं आहे, 151.95ला खरेदी केला आहे. मला लेट्स अज्युम 152.5 पैशाला विकायचं आहे. सो टाईप करताना काय केलं बघा, मी 152.05 म्हणजे 5 पैसे. 152.50 पैसे म्हणजे मी असं टाईप करणार. 5 पैसे म्हणजे काय, 0.5. सो मी काय केलं, 152.05ला काय करणार आहे, ऑर्डर सेलला प्लेस करणार आहे. ह्याला काय म्हणतो मी, ऑर्डर प्लेस करतोय सेलसाठी. मी सेलला क्लिक करतोय. आता ऑर्डर्समध्ये काय झाली, ऑर्डर ओपन झाली. म्हणजे मी पहिल्यांदा बाय केलं. बाय केल्यानंतर मला पोझिशनला दिसायला स्टार्ट झाला. पोझिशनला दिसल्यानंतर मी काय केली, ऑर्डर सेलला प्लेस केली. आणि आत्ता मी ऑर्डर सेलला टाकली आहे. आणि आत्ता रेट काय सुरू आहे, 151 किंवा 152 रुपये. आता ज्या वेळेला हा रेट 152.05ला येईल, त्यावेळेला ही ऑर्डर काय होणार, एक्झिक्यूट होणार. लक्षात येते मी काय सांगतोय. अजून ऑर्डर एक्झिक्यूट झालेलं नाही, कारण की 152 रेट सुरू आहे ना. हा रेट
मॅच कितीला व्हायला पाहिजे 152.05ला, कारण की ही आपली डिमांड आहे. मला सेल कितीला करायचं आहे 152.5 म्हणजे 5 पैशाला. जोपर्यंत हा फिगर इथेपर्यंत येणार नाही, एल टी पी म्हणजे काय लास्ट ट्रेडिंग प्राईस, आत्ताचा रेट सुरू आहे, जो रेट इथंपर्यंत येत नाही तोपर्यंत ही ऑर्डर सेल होणार नाही. आता आपण फक्त 5 मिनटं वेट करायचं आहे. जर ही ऑर्डर एक्झिक्यूट झाली तर आपल्याला काय असेल ते थोडेफार पैसे मिळतील. नाही झाली तरी देखील आपल्याला काय करावं लागेल, तो स्टॉक विकावा लागेल, कारण की टाईम संपत आलेला आहे. लक्षात घ्या, टाईम संपत आला आहे. तुम्ही मॅक्सिमम 9:15पर्यंत मार्केटमध्ये काम करू शकताय. 9:15 नंतर तुम्ही मार्केटमध्ये काम करू शकणार नाही. सो पहिल्यांदा आपण आत्ता काय बघितले, आपल्याला बाय कसं करायचं हे आपण पाहायला लागलो आहे. पुढच्या सेक्शनमध्ये आपण शॉर्ट कसं करायचं बघूया. चार्ट्स इंडिकेटर्स देखील पाहायचे आहेत. पण आत्ता पहिल्यांदा आपण काय बघितलं, मला सिम्पल स्टॉक बाय करायचा आहे आणि तो सेल करायचा आहे. विदाउट एनी इंडिकेटर्स, विदाउट एनी कॅन्डल्स. मला फक्त चेक करायचं आहे. जस्ट लाईक की तुम्ही गाडी शिकणार आहे. मी गाडी काय करणार आहे, ऑन करणार आहे, ऑफ करणार आहे, ऑन करणार आहे, ऑफ. कारण मला गाडी शिकायचं आहे, अजून मी काहीच पुढं केलेलं नाही आहे. सो आपण काय केलं, फक्त बायला एकदा क्लिक केलं आणि सेलला एकदा क्लिक करणार आहे. प्रॉफिट लॉस किती होते ते आपण आत्ता बघत नाही आहे. आत्ता आपण सॉफ्टवेअर शिकायला लागलो आहे. सो रेट काय सुरू आहे आता 152 सुरू आहे. आता मी फक्त एक 2 ते 3 मिनटं वेट करूया. जर त्या डिझायर्ड अमाऊंटला जर नाही आला तर आपल्याला जो रेट सुरू आहे एल टी पी म्हणजे लास्ट ट्रेडिंग प्राईस, जो आत्ता रेट सुरू आहे त्या रेटला आपल्याला काय करावं लागेल, विकावा लागेल. सो आता बघूया आपल्याला होते का, तो तिथंपर्यंत जातोय का. ऑलरेडी आपल्याला याच्यामध्ये 5 पैसे मिळाले आहेत, आपल्याला ते दिसतं. ह्या ट्रेडमध्ये आपल्याला ऑलरेडी 5 पैसे मिळाले आहेत. हा ग्रॉस प्रॉफिट आहे. नंतर आपण ब्रोकरेज कॅल्क्युलेटर पाहायचं आहे, त्यावेळेला अजून मी सांगेन की नेमकं आपल्याला प्रॉफिट मिळाल्यानंतर किती एक्झॅक्टली पैसे मिळणार आहेत आपल्याला. हे नंतर जेव्हा ब्रोकरेज होईल तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आपण पाहू शकताय तो 152च्या दरम्यान काय होते, मूव्ह होतोय. सो आता काय व्हायला लागले, हा स्टॉक जरा खाली येतोय. मी 95 पैशाला बाय केला आणि बरं जर त्या रेटला आला तर मला याच्यामध्ये काही पैसे मिळणार नाही. सो मी बेटर वे काय करेन, 152ला विकायला ठेवेन. सो ॲटलिस्ट मी बाय केल्यापेक्षा थोडा जास्त मिळेल. आता मी वेट करतोय, तो खाली गेला बघा. सो आता आपण काय येणार, लॉसमध्ये आलो आपण, कारण की आपण ज्या वेळेला प्रॉफिट होता प्रॉफिट नाही बुक केला. आपण वेट करत राहिलो, अजून पैसे मिळतील, अजून पैसे मिळतील, पण आता काय तो मायनसमध्ये गेला. सो इंट्राडेमध्ये सगळ्यात पॉईंट हाच असतो की जेव्हा तुम्हाला तिथं पैसे दिसतात तुम्हाला प्रॉफिट बुक करायचा असतो. लक्षात येते का. मी थोडंसं एक्सप्लेनेशनमध्ये वेळ गेला, टेस्टिंग करतोय आपण, प्रॉफिट लॉस बघतच नाही आहे. पण सांगायचा मुद्दा काय, जेव्हा तुम्हाला तिथं पैसे दिसतात तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं आहे. जर तुम्ही प्रोलॉंग केलं की नाही अजून वाढतोय का बघूया, अजून पुढे जातोय का बघूया, हे मी अजिबात रेकमेंड करत नाही. तुम्हाला प्रॉफिट दिसला तुम्ही इमिजिएटली बुक करायचं आहे. लक्षात येते. आता घेतलेल्या किमतीपासून तो खाली गेलेला आहे. बाय कितीला केला बा आपण 151.95 पैसे. तो 152 रुपयेपर्यंत गेला होता, आपण प्रॉफिट नाही बुक केला. आता तो काय केला, खाली गेला. आता आपल्याला काय करावं लागेल, 9:15पर्यंत वेट करावं लागेल आणि जर तो परत वाढला नाही तर आपल्याला काय करावं लागेल, लॉस बुक करावं लागेल. लक्षात येते का. सो ह्यामध्ये आपल्याला शिकण्यासारखं काय आहे की महत्त्वाचं काय आहे की तुम्ही मुळात 3-3:15 नंतर काम करायचंच नाही आहे. मार्केट अपडाऊन म्हणजे खूप विचित्र 3 नंतर 3:15 नंतर. सो जेव्हा जेव्हा तुम्ही काम करणार असाल तुम्हाला मार्केटची टायमिंगमध्ये काम कधी करायचं आहे, सकाळी 9:30 ते 3पर्यंतच काम करायचं आहे. लक्षात येते का. त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये काम करायचं नाही आहे. आता हा परत तो खाली निघालेला आहे. सो मी काय करेन, लॉस बुक करेन आत्ता, कारण की रिझन काय, कारण की तो अजून खाली जाईल. मी जर आत्ता लॉस बुक नाही केला तो काय होऊ शकतो, अजून खाली जाऊ शकतो. सो मी आत्ता काय करेन, 152ला आपण बाय कितीला केला आहे, 191.95ला मी काय केलं आहे. आता मी कितीला मॉडिफाय करेन, 152ला मॉडिफाय करेन. इथं मॉडिफायला क्लिक करतोय. जो 152.5 पैसे आहे तिथं मी काय करेन, 152 करेन आणि मॉडिफायला क्लिक करेन. आता तो 151.96चा 152ला जातोय का आपण फक्त चेक करूया. म्हणजे आपल्याला 5 पैसे प्रॉफिट होईल. 5 पैसे म्हणजे खूप काय मोठी अमाऊंट नाही, लक्षात ठेवा. पण आपला काय होईल, ट्रेड सक्सेसफुल होईल हे आपल्याला पाहायचं आहे.
घेतलेल्या रेटपासून तो 1 पैसे वर गेला आहे, लक्षात घ्या. इथं आपल्याला दिसतं, पोझिशनमध्ये आपल्याला दिसतं. घेतलेल्या रेटपासून 95ला बाईंग केला आहे आणि तो आता कितीला बघा, 93, 94, 95. हे सारखं मॉडिफाय होत राहणार, चेंज होत राहणार आणि आपल्याला इथं प्रॉफिट लॉस दिसतो की ह्या ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट किती झाला आहे आणि लॉस किती झाला आहे. हे आपल्याला कुठं दिसतं, P&Lमध्ये दिसतं. पोझिशनमध्ये जाऊन P&L सेक्शनला आपल्याला दिसतं की ह्या ट्रेडमध्ये आपल्याला किती पैसे मिळाले. 152 पर्यंत जातो की आपण वाट बघूया. सो काय होतंय बघा, आपण ज्या रेटपासून घेतला त्याच रेटला परत तो येतोय. सो आपण काय करूया, थोडंसं मॉडिफाय करून बघूया, कारण की आपल्याला टायमिंगकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा, टायमिंगकडे नेहमी तुमचं लक्ष पाहिजे. आपण ज्या रेटला ब्रेक इव्हनला पण आपण बाहेर पडू शकतो, ज्या रेटला बाय केला त्या रेटला आपण बाहेर पडू शकतो. आपण हे तुमच्या हातात आहे, तुम्ही किती पण वेळा मॉडिफाय करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे तुम्ही किती पण वेळा मॉडिफाय करू शकता, लक्षात ठेवा. आपण ज्या रेटला घेतला त्या रेटला बाहेर पडतोय, नो प्रॉफिट नो लॉस. आता जर ही फिगर मॅच झाली, LTP आणि आपली फिगर जर मॅच झाली, तर काय होऊ शकते, आपण या मार्केटमधनं बाहेर पडू शकतो. ओके, म्हणजे आपण काय केलं, ज्या रेटला खरेदी केला होता त्या रेटलाच विकला आणि आपल्याला नुकसान करून घ्यायचं नव्हतं. सो आपण काय केलं, ब्रेक इव्हन फक्त बघितला की मी बाय केला 95ला, सेल केला 95ला. आता याच्यामध्ये आपल्याला काय प्रॉफिट लॉस आता काय होणार नाही आहे, लक्षात येते का. कारण की टाईम बघा, आपल्याला आता वेळ नाही, 3:16 झालेत. एवढ्या वेळानंतर आपण ट्रेडमध्ये राहू शकत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही इंट्राडे करत असाल तर तुम्हाला टाईम लिमिट पाळावी लागेल. सकाळी 9:30ला 9:15ला पण एंट्री नाही करता येणार. तुम्हाला सकाळी 9:30ला एंट्री करावी लागेल आणि 3 किंवा मॅक्सिमम 2:15पर्यंत एक्सटेंड करावं लागेल. 2:15 नंतर तुम्ही ह्यामध्ये राहायचं नाही आहे, लक्षात ठेवा. सो या ट्रेडमध्ये आपण काय केलं, तर 151.95ला बाय केला आणि मार्केट आत्ता काय व्हायला लागले, कमी यायला लागले किंवा मार्केटची टाईम संपत यायला लागली. म्हणून आपण काय केलं आहे, ज्या रेटला खरेदी केला त्याच रेटला काय केलेलं आहे, हा विकून आपण बाहेर पडलेलो आहे. हे कळलं तुम्हाला. सो ह्या प्रकारे काय केलं, पहिल्यांदा आपण स्टॉक बाय केला आणि त्यानंतर काय केला, स्टॉक सेल केला. आपण 2-3 वेळा स्टॉकची प्राईस काय केली, मॉडिफाय केली. बाय का रेटला केला होता त्याच्यापेक्षा थोडासा वाढवून केला होता. आपलं टार्गेट थोडं जास्त राहिलं, ते टार्गेट अचीव होत नाही, म्हणून आपण काय केलं, टार्गेट कमी कमी करत गेलो. हे तुम्हाला सगळं काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची. हे आपण सगळं एका अकाउंटला करू शकतो, लक्षात घ्या. आपण अजून याच्यामध्ये चार्ट्स, इंडिकेटर्स, कॅन्डल्स काहीही पाहिलेलं नाही आहे. जेव्हा आपण हे सगळं बघून ट्रेड करणार त्यावेळेला तुमचा हा ट्रेड काय असणार आहे, परफेक्ट ट्रेड असणार आहे. लक्षात येते. स्वतः ह्याचा पुढचा पार्ट काय असणार आहे, ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण शॉर्ट सेल कसं करायचं हे पाहणार. धन्यवाद.